जय शिवराय मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओला कोणत्याही शेतकऱ्याची फक्त पीक विमा कधी मिळणार, तारीख फिक्स सांगा अशीच कमेंट आहे। मग तो व्हिडिओ महाडीबीटीचा असो की कोणताही असो। आता मी याही अगोदर 2 व्हिडिओ बनवले होते या पीक विम्याच्या संदर्भात की शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळू शकतो। मात्र शेतकऱ्यांनी आता ते तसं केलंय का नाही केलं हे मला माहीत नाही। आता तुम्ही ते बघितला का व्हिडिओ बघितला नाही मला माहीत नाही, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येतील। कारण आजकाल सत्य कोणालाच आवडत नाही, कारण हे सत्य कटू असतं। तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, ही पीक विमा योजना जी राबवली जाते याचं एक क्रॉप कॅलेंडर सुद्धा येतंय। त्या क्रॉप कॅलेंडर प्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला पाहिजे, पण तसा मिळत नाही। मग आता मिळत नाही म्हणल्याच्या नंतर आपल्याला त्यासाठी काही करावं लागेल। मात्र हेच कोणाची करण्याची इच्छा नाही। प्रत्येकाला वाटतं कोणीतरी या गोष्टी कराव्यात आणि ज्यावेळेस हे पीक विमा मिळेल किंवा एखादा अतिवृष्टीचं अनुदान असेल किंवा काही असेल तर ते फक्त मिळताना आपल्याला अगोदर मिळालं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। आणि असं माझ्यासारख्याला नुसत्या कमेंट करून माझ्यासारखा तारीख सांगू शकत नव्हतो। आता तुम्हाला सांगतो, मी एक व्हिडिओ केला होता की शेतकरी बंधूंनो, आपल्याला कृषी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इथं निवेदन द्यावं लागतील। कारण आपलं नुकसान झालेलं आहे, आपण पीक विमा भरलेला आहे, पदरचे पैसे घातलेले आहेत आणि हे शासन जे तर जसं एखादं लेकरू कवरकही खेळत असन तर त्याची माय जवरक ते रडत नाही का तवरक त्याला पाजित नाही, कारण तिलाही त्याची आठवण येत नाही। तशी आजची व्यवस्था झाली आहे। मग तशी आपल्याला शासनाला आठवण करून द्यावं लागेल की आमचा पीक विमा 2025चा राहिलेला आहे, तो लवकरात लवकर द्यावा, कारण आमचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे। आता कोणी दिलेत का नाही दिले ते मला माहीत नाही। त्याच्यानंतर आपण काल एक व्हिडिओ केला होता की आता शेतकरी एवढे काही निवेदने द्यायला एकत्र येऊ शकत नाहीत, लय कामं झालीत त्याच्या मागं। इकडं मोबाईल पाहत बसतेन, रील्स पाहत बसतेन, पण कोणी जर म्हणलं चला आपण पीक विम्याच्या संदर्भात निवेदन देऊ किंवा आपल्या अतिवृष्टी झाली आहे त्याच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करायचेत म्हणून निवेदन देऊ तर येणार नाहीत, त्यांच्या मागं लय कामं असणार। म्हणून मी काल सांगितलं होतं की आता डिजिटल पद्धती आहे, AI चं युग आहे, सगळं शासन आता ऑनलाईन झालेलं आहे, आपणही ऑनलाईन पद्धतीनं करायचं। म्हणून काल ईमेल कसा करायचा मुख्यमंत्री कार्यालयाला आणि कृषी आयुक्त कार्यालयाला हे सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की काही जण असं थंबनेल ठेवतात की 22,500 रुपये हेक्टरी संध्याकाळी खात्यात येणार, एखादा टाकतो 17,500 रुपये दुपारपासून सुरू होणार। सगळी खोटी माहिती असते आणि तरी लोक ती बघतात। म्हणजे तसं सांगायला पाहिजे का, असं तुमची अपेक्षा आहे का, असं वाटतंय का? त्याच्यामुळं म्हणलं मी की सत्य हे पचत नाही, ते कटू असते। आणि म्हणून ह्या गोष्टी जर करायच्या असतील, आपल्याला ह्या गोष्टी वेळेत व्हाव्या असे वाटत असतील, शेतकऱ्यांच्या बरेचसे प्रश्न आहेत, हे प्रश्न जर सुटायचे असतील तर आपल्याला या पद्धतीने चालावं लागेल, शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल। यासाठी निवेदनं देणं असेल, कुठं आंदोलन करणं असेल, या गोष्टी कराव्या लागतील। कारण आपण असे शांत राहिलो का तोपर्यंत आपल्याला काहीच भेटत नाही। तुम्ही आत्तापर्यंतचा मागचा इतिहास पहा, बापजाद्यापासून प्रत्येकजण शेती करायला, जो खरा शेतकरी आहे त्याच्या लक्षात येते ह्या गोष्टी की आपण बापदाद्यापासून शेती करायलो, काय कोणती प्रगती झाली बरं? नुसतं उगं एक मोटरसायकल घेतली, मोबाईल 31,000चा घेतलाय म्हणजे प्रगती नाही। तुम्ही बाकीचे बघा, नोकरदार वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल किंवा राजकारणी असतील, यांची जीवन जगण्याची व्यवस्था कशी आहे? मग आपलंही काहीतरी त्याप्रमाणे असलं पाहिजे असं वाटत नाही का? आता बरेच जण म्हणते ते रिकामी भाबट गोष्टी सांगू नका, पण या गोष्टी शेतकऱ्यांना कळणं गरजेचं आहे। आणि मग त्यासाठी आपण ते जे 2 व्हिडिओ केले होते मी की शासनाला निवेदन द्यावं लागते, त्याला आठवण करून द्यावं लागेल आमचा पीक विमा रखडलेला आहे। त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, हे केल्याशिवाय पीक विमा मिळणार नाही। आणि अशी कोणतीही तारीख फिक्स असा माझ्यासारखा सांगू शकणार नाही, कारण ज्यानं ही पीक विमा योजना राबवली तेच सांगायला तयार नाही तर माझ्यासारखा कशाला सांगीन? ही सोपी गोष्ट आहे, मात्र हे सत्य आहे। आता तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही नक्कीच कमेंट करा। माहिती आवडली असल्यास सबस्क्राईब करा। धन्यवाद।